श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास 3. श्रवण निरूपण. श्रीराम. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रीराम. श्रोते हो, ऐका ऐका, थोडे थांबा थांबा, मी काय सांगतो ते सावधपणे ऐका, त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. श्रीराम. अध्यात्म साधनात श्रवणाला अग्रक्रम आहे, त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे. श्रवण मननाचा विचार, निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नये. श्रीराम. श्रवण मननाने ब्रह्मविचार ठसवून घेऊन त्याचे निदिध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. तेथे उधारीचे नाव सुद्धा काढू नका. नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे. श्रीराम. नाना रत्नांची परीक्षा करताना, अथवा त्यांचे वजन करताना, अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावे लागते. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. श्रीराम. अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावे लागते. जैसे लाखोलीचे धान्य, निवडू नवे चिता होते मान्य, सगट मानिता अमान्य, देव क्षोभे. श्रीराम. ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते, न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार, अध्यात्मग्रंथी. श्रीराम. एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अति सावध आणि अति तत्पर असावे लागते. त्याच्यापेक्षा अध्यात्मग्रंथाचा विचार करताना कोटी गुणांनी सावध आणि तत्पर असावे लागते. काहिण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाड, त्या समस्तांमध्ये जाड, अध्यात्मविद्या. श्रीराम. नाना कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे, या सर्वांपेक्षाही अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. गत गोष्टीस ऐकिले, तेणे काये हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसे नाकी. श्रीराम. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले, पण ते तर दिसून येत नाही. तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो. श्रीराम. तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही, येथे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. अध्यात्म विचार नीट कळला की अनुमानाचा संहार होत जातो. तर्क कुतर्क शंका इत्यादी नष्ट होतात. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू. श्रीराम. जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले, त्या आत्म्याचा महिमा वर्णू शकेल असा जगात कोण आहे? युगानुयुगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. श्रीराम. युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोक चालवितो त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावा. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकेचे कथन केले, इच्छे सारिखे. श्रीराम. जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले ते जसजसे वागले त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्या विण बापुडे काष्ठ काय जाणे. श्रीराम.
जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो तेथे अवघे असून नसल्यासारखेच होते. आत्म्याविरहित असणारे लाकूड बिचारे काय जाणणार. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती श्रीराम. असे हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. या सृष्टीत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज. अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले श्रीराम. पृथ्वी पाणी अग्नी हे स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो. पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचे आदिकारण आहे तो वेगळाच राहतो. वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे. जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी श्रीराम. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतः जवळ सापडतो. वायो आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळ माया. सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे श्रीराम. वायू आकाश गुणमाया प्रकृती पुरुष रूपी मूळ माया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचिती येणे फार कठीण आहे. माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. समजला त्याची तुटली संदेह वृत्ती श्रीराम. मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार. जो कोणी समजू शकतो त्याची संदेह वृत्ती नष्ट होते. मूळ माया चौथा देहे जाला पाहिजे विदेहे. देहातीत होऊन राहे धन्य तो साधू श्रीराम. मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे म्हणजेच अहम ब्रह्मासी हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो साधू धन्य होय. विचारे ऊर्ध चढती तयासीच ऊर्ध्वगती. येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने श्रीराम. विचाराने जे ऊर्ध्व चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर जे पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते. पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नसती. अति भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेणे श्रीराम. पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची धड नाही अलोक ना परलोक अशी स्थिती होते. या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान. सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे श्रीराम. म्हणूनच पदार्थ ज्ञान तसेच नाना जिनसांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे. अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान. त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे श्रीराम. अष्टांग योग पिंडज्ञान यांहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे ते खरे, पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. मूळ मायेचे सेवटी हरिसंकल्प मुळी उठी. उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे श्रीराम. मूळ मायेच्याही पलीकडे प्रथम जेथे एकोहम बहुस्थ्याम हा हरिसंकल्प उठला त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे. मग त्या पहिलीकडे जाण निखळ ब्रह्म निर्गुण. निर्मळ निश्चळ त्याची खूण गगनासारखी श्रीराम. मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे. तीच त्याची खूण आहे. येथून तेथवरी दाटले प्राणीमात्रांच भेटले. पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे श्रीराम. ते ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थ मात्रास चिकटलेले असून सर्वांस व्यापून राहिले आहे. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार.
पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कडे श्रीराम. त्याच्याहून थोर काही नाही आणि सूक्ष्माहून ते अतिसूक्ष्म आहे ते कसे, हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाला की कळतो. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळये पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे श्रीराम. किंवा पिंड ब्रह्मांड विद्यमान असताही विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला असताही ते उमजू लागते. करून अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे श्रीराम. याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखनैव ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.